आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नागपुरातील सर्वच भागातील संचारबंदी हटवली। दुपारी 3 वाजल्यापासून संचारबंदी हटवण्याचा निर्णय। कोतवाली तहसील गणेशपेठ सह सर्वच भागातील संचारबंदी उठवली। नागपुरातील परिस्थिती 4 तासात नियंत्रणात आणली। दंगलखोरांना त्यांची जागा दाखवण्याचं काम केलं। 104 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। झालेलं नुकसान दंगलखोरांची मालमत्ता विकून वसूल करू। जे करतील त्यांना भोगावं लागेल। फडणवीसांचा दंगलखोरांना इशारा। संचारबंदी उठवल्यानंतर नागपुरात पोलिसांचा रूट मार्च। अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा, पोलिसांकडून नागपूरकरांना आवाहन। औरंगजेबासंदर्भात समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट। 2 अल्पवयीन तरुणांवर परळी शहर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई। आक्षेपार्ह पोस्ट टाळा, पालकांनी मुलांवर लक्ष ठेवण्याच्या पोलिसांच्या सूचना। मुस्लिम बांधवांना त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही। राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीमध्ये अजित पवारांचं विधान। 2 गटात तेढ निर्माण करणाऱ्यांना माफी नाही असंही वक्तव्य। तर दंगल घडवणारा कोणताही मुस्लिम देशद्रोही, अशा देशद्रोही मुस्लिमांना अजितदादाही वाचू शकणार नाही, संजय निरुपम यांचं वक्तव्य। संदीप देशपांडे मनसेच्या मुंबई शहर अध्यक्षपदी। मुंबईतील बैठकीमध्ये घोषणा। तर अमित ठाकरेंवर शाखा अध्यक्षांची जबाबदारी। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंकडून जबाबदाऱ्यांचं वाटप। मनसे गटाध्यक्ष केंद्रीय समितीमध्ये बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर यांची निवड। गटाध्यक्ष पदांसंदर्भात गांभीर्यानं बदल करण्याच्या आणि पक्ष मजबूत करण्याच्या राज ठाकरेंच्या दोन्ही नेत्यांना सूचना। नागपूर चंद्रपूर नंतर कोल्हापूर पोलिसांकडून मुंबईतही प्रशांत कोरटकरचा शोध सुरू। उद्या मुंबई हायकोर्टातील जामीन सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कोरटकर मुंबईमध्ये असल्याचा पोलिसांना संशय। सावज टप्प्यात आलंय, थोडीशी वाट बघा। सोलापूरमधल्या कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य। सातारा जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्याकडे रोख असल्याची चर्चा।